IPLचा 19वा हंगाम सुरू झाला आहे। या स्पर्धेत खेळण्यासाठी जगभरातले क्रिकेटपटू उत्सुक असतात। IPLच्या धर्तीवर आता जगभरात T20 लीगचं पेव फुटलं आहे। मात्र भारतीय खेळाडूंना यापैकी कुठल्याही लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही। असं का? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। IPL ही सध्या जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे। BCCIने ही स्पर्धा सुरू केली तेव्हापासून त्यांनी एक अतिशय स्पष्ट धोरण ठेवलं होतं। भारतीय खेळाडू ही आमची सर्वात मोठी मालमत्ता आहे। जर भारतीय क्रिकेट स्टार्स जसे की रोहित शर्मा, विराट कोहली किंवा अगदी युवा खेळाडू परदेशातील लीगमध्ये खेळायला गेले तर IPLचे अनन्यसाधारण महत्त्व कमी होईल अशी भीती बोर्डला वाटते। भारतीय खेळाडू फक्त IPL मध्येच खेळत असल्यामुळे जगभरातील चाहत्यांना भारतीय स्टार्सना पाहण्यासाठी केवळ IPLचाच आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे या लीगचे ब्रँड व्हॅल्यू आणि प्रसारणाचे हक्क अब्जावधी डॉलर्समध्ये राहतात। भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक हे वर्षातील 12 महिने अत्यंत व्यग्र असतं। आंतरराष्ट्रीय सामने आणि त्यानंतर 2 महिने चालणारी IPL यामुळे खेळाडूंवर आधीच मोठा ताण असतो। जर BCCIने खेळाडूंना ऑस्ट्रेलियाची बिग बॅश, वेस्ट इंडिजची CPL किंवा UAE मधील लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली तर खेळाडूंना विश्रांतीसाठी वेळच उरणार नाही। वारंवार क्रिकेट खेळल्यामुळे खेळाडू जखमी होण्याची शक्यता वाढते। जर एखादा महत्त्वाचा खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळताना जखमी झाला आणि त्यामुळे तो भारतीय संघाच्या महत्त्वाच्या मालिकेला किंवा विश्वचषकाला मुकला तर हे भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान असेल। त्यामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी त्यांना इतर लीगपासून लांब ठेवलं जातं। BCCIच्या नियमानुसार जोपर्यंत एखादा खेळाडू भारतीय क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून म्हणजे आंतरराष्ट्रीय, IPL आणि देशांतर्गत क्रिकेट अधिकृतपणे निवृत्ती जाहीर करत नाही तोपर्यंत तो परदेशी लीगमध्ये खेळू शकत नाही। निवृत्तीनंतरही अनेकदा कूलिंग ऑफ कालावधीचे पालन देखील करावे लागते। यामुळे सुरेश रैना, अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा यांसारखे खेळाडू सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरच परदेशी लीगमधून खेळताना दिसतात। BCCIला हे सुनिश्चित करायचं असतं की सक्रिय खेळाडूंनी त्यांचे संपूर्ण लक्ष केवळ भारतीय क्रिकेटवरच केंद्रित करावे। भारतीय बाजारपेठ ही क्रिकेटमधील सर्वात मोठी बाजारपेठ आहे। परदेशी लीगना नेहमीच भारतीय प्रायोजक आणि प्रेक्षकांची गरज असते। जर भारतीय खेळाडू तिथे खेळायला लागले तर भारतीय जाहिरातदार आणि प्रेक्षक त्या लीगकडे वळतील, ज्यामुळे IPLच्या आणि व्यावसायिक गणितांना धक्का लागू शकतो। BCCIला आपली बाजारपेठातील मक्तेदारी टिकून ठेवायची आहे। जोपर्यंत भारतीय खेळाडू फक्त मायदेशातील लीगमध्ये आहेत तोपर्यंत जागतिक क्रिकेटचे आर्थिक केंद्र हे भारतातच राहिलं आहे याची खात्री बोर्डला असते। जर युवा भारतीय खेळाडूंनी परदेशात खेळण्याची संधी मिळाली तर ते रणजी ट्रॉफी किंवा विजय हजारे ट्रॉफी यांसारख्या महत्त्वाच्या देशांतर स्पर्धेकडे पाठ फिरवू शकतात। देशांतर्गत क्रिकेट हे भारतीय क्रिकेटचा पाया आहे। खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये खेळून स्वतःला सिद्ध करावे आणि मगच राष्ट्रीय संघात यावे अशी BCCIची धारणा आहे। परदेशी लीगच्या पैशांच्या मोहापायी खेळाडूंनी आपल्या मूलभूत क्रिकेट संस्कृतीशी तडजोड करू नये हा यामागचा एक मुख्य उद्देश आहे। BCCIचे हे कठोर धोरण व्यावसायिक सुरक्षितता, खेळाडूंची तंदुरुस्ती आणि भारतीय क्रिकेटचे जागतिक स्तरावरील वर्चस्व टिकवण्यासाठी आहे। जरी चाहत्यांना आपले खेळाडू जगभरात खेळताना पाहायचे असले तरी बोर्डच्या दृष्टीने IPLची शान राखणे हे सर्वांचं प्राधान्यच आहे।